नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज या ठिकाणी आपण पाठीमागच्या तासाला आपण ऊर्जा मिळवण्यासाठी जी काय आवश्यक पोषक तत्वे आहेत त्याचा अभ्यास केलेला होता। तर आज या ठिकाणी आपण इयत्ता 10वी तुकडी अ यामध्ये विज्ञान भाग 2 याच पाठाचा आपण पुढचा मुद्दा आज या ठिकाणी दिनांक 17/7/2021 रोजी आपण जो धडा पाहत होतो तो म्हणजे लाईव्ह प्रोसेस इन लिव्हिंग थिंग्स पार्ट 1 यामध्ये आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत की लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन। लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन म्हणजे सजीव आणि ऊर्जा निर्मिती हा त्याचा अर्थ आहे। मग आता या ठिकाणी आपण तुम्हाला मी या ठिकाणी आकृती दाखवतो आणि त्या आकृतीनुसार तुम्हाला आपल्या श्वसन संस्थेचं कार्य कसं चालतं, म्हणजेच या ठिकाणी व्हॉट इज रिस्पायरेशन श्वसन संस्थेचं कार्य अँड हाऊ डज इट ऑकर आणि त्याची आपल्याला क्रिया कशी घडते हे आपल्याला पाहायचं आहे। मग आता या ठिकाणी तुम्हाला मी आकृती दाखवतोय हे आपल्या श्वसन संस्थेतला अंतर्गत भाग आहे। आता या ठिकाणी ही जी आहे ती नाकपुडीतनं ही श्वास नलिका गेलेली आहे खाली आणि या ठिकाणी हे फुफ्फुस दाखवलेले आहेत आणि या फुफ्फुसामधली हा जर आपण सूक्ष्मदर्शकाखाली जर निरीक्षण केलं तर हा वायुकोश आहे फुफ्फुसामध्ये असणारा। या ठिकाणी ऑक्सिजन आपण घेतो आणि हा ऑक्सिजन सरळ फुफ्फुसात जातो आणि त्या फुफ्फुसामधून या ठिकाणी ऑक्सिजन या वायुकोशामध्ये साठवला जातो आणि तिथून शरीरासाठी आपल्याला पाठवला जातो आणि परत कार्बन डायऑक्साईड इथून फुफ्फुसात येतो आणि फुफ्फुसामधून परत नाकावाटे आपण बाहेर टाकतो। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी याची आपण माहिती घ्यायची आहे। तर आता बघूया लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन। मग आता ही तुम्हाला आकृती मी दाखवलेलीच आहे, त्याचं आपल्याला परीक्षेत पण अशी आकृती येते, त्या आकृती काढायची आणि नावे योग्य द्यायची। त्याला आपल्याला 2 मार्क असतात। मानवी श्वसन संस्था ह्युमन रिस्पायरेटरी सिस्टीम, ड्रॉ द नेट लेबल्ड डायग्राम ऑफ ह्युमन रिस्पायरेटरी सिस्टीम, मानवी श्वसन संस्थेची नामनिर्देशित आकृती काढा। इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिस्पायरेशन ऑकर ॲट 2 लेवल्स ॲज बॉडी अँड सेल्युलर लेवल। आता मानवी श्वसन हे 2 स्तरावर होतं, एक म्हणजे शरीर स्तर आणि पेशी स्तर, अशा 2 स्तरावर हे श्वसन होत असतं सजीवामध्ये। ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड आर exchanged between body and surrounding in case of respiration occurring at body level। म्हणजे शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वायू या वायूची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यांच्यामध्ये काय होते, देवाणघेवाण होत असते। इन केस ऑफ रिस्पायरेशन ॲट सेल्युलर लेवल आणि पेशी स्तरावर होणारे श्वसन आहे त्या श्वसनामध्ये काय होतं, फूड स्टफ आर ऑक्सिडाइज्ड आयदर विथ ऑर विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन। म्हणजे हे पेशी स्तरावर होणारे जे ऑक्सिजन आहे श्वसन या श्वसनात काय होतं, अन्न पदार्थाचं ऑक्सिजनच्या मदतीनं किंवा त्याच्याशिवाय ऑक्सिडीकरण केलं जातं। आता मला कॅन यू टेल सांगा पाहू, तर हाऊ मेनी ॲटम्स ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन द मोलिक्युल ऑफ ग्लुकोज। म्हणजे ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बनचे, हायड्रोजनचे, ऑक्सिजनचे किती अणू असतात, C6, म्हणजे कार्बनचे 6, हायड्रोजनचे 12, ऑक्सिजनचे 6।
Which type of chemical bonds are present between all these atoms? सर्व अणू एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधानं जोडलेले असतात? या ठिकाणी हे सर्व रासायनिक बंध हे एकेरी आणि दुहेरी बंधानं जोडलेले असतात. Which type of chemical bonds are present between all these atoms? हे सर्व अणू या ठिकाणी रासायनिक बंधानं या ठिकाणी जोडलेले असतात. In terms of chemistry, that happens actually when molecule is oxidized. म्हणजे रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचं ऑक्सिडीकरण काय होतं म्हणजे नेमकं काय होतं तर त्याचं ऑक्सिजन मध्ये त्या रेणूचं रूपांतर होतं आणि ऑक्सिजनची क्रिया ऑक्सिजन हा मुक्त होत असतो. कार्बोहायड्रेट्स ऑफ फूड दॅट वी कंझ्युम एव्हरी डे आर मेनली युटिलाइज्ड फॉर प्रोडक्शन. आपण जे अन्न पदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कार्बोदकाचा उपयोग मुख्यत्वे दररोज आपल्याला आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर डेली नीड. म्हणजे दररोजच्या आपल्याला ऊर्जा लागत असते ती ऊर्जा मिळवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आता ही ऊर्जा कशी असते बघा. धिस एनर्जी ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ एटीपी. ही ऊर्जा एटीपीच्या स्वरूपात मिळवली जाते. ॲडेनो ट्रायफॉस्फेट याच्या स्वरूपात मिळवली जाते. आणि पुढे बघा. फॉर दीज पर्पज ग्लुकोज अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट इन ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन द सेल. आणि त्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज या कार्बोदकाचा टप्प्याटप्प्यानं ऑक्सिडीकरण त्या ठिकाणी केलं जातं. दिस इज कॉल्ड सेल्युलर रिस्पायरेशन. आणि यालाच काय म्हणतात पेशी स्तरावरील श्वसन असं म्हणतात. सेल्युलर रिस्पायरेशन ऑकर अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय 2 मेथड्स. आणि हे सजीवामध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन हे 2 प्रकारचं असतं. आता ते 2 प्रकार कोणते? दोज 2 मेथड्स आर एरोबिक रिस्पायरेशन अँड एनारोबिक रिस्पायरेशन. आता हे 2 प्रकार म्हणजे ऑक्सी श्वसन आणि विनाऑक्सी श्वसन. ऑक्सी श्वसनामध्ये काय करतात? ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व्ड. ऑक्सिजन हा सहभाग होतो किंवा सहभाग त्यामध्ये ऑक्सिजनचा भाग त्या ठिकाणी घेत असतो. आणि दुसरा एनारोबिक रिस्पायरेशन म्हणजे विनाऑक्सी श्वसन. याच्यामध्ये काय होतं? ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व्ड. ऑक्सिजनचा त्यात भाग घेत नाही. आता या ठिकाणी इन एरोबिक रिस्पायरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड इन 3 स्टेप्स. आणि त्यामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण हे 3 टप्प्यामध्ये होत असतं. त्यामध्ये पहिला टप्पा आहे ग्लुकोलिस. पहिला टप्पा कुठला आहे? ग्लायकोलिसिस. पहिला जो टप्पा आहे तो कोणता? ग्लायकोलिसिस. दुसरा जो टप्पा आहे तो ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. आणि तिसरा जो टप्पा आहे तो तिसरा टप्पा म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. आता लक्षात घ्या हे जे ग्लुकोजचं ऑक्सिडीकरणामध्ये 3 टप्प्यामध्ये या ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होत असतं. म्हणजेच याला पहिला टप्पा आहे ग्लुकोलिसिस म्हणजे ग्लुकोजचं विघटन होत असतं. दुसऱ्या टप्प्यामध्ये ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल म्हणजे या ठिकाणी आम्लचक्र ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र. त्याला दुसरं नाव आहे क्रेब चक्र. क्रेब चक्र हे नाव आहे लक्षात घ्या. आणि तिसरा जो आहे टप्पा
तो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया ही त्या तिसरा टप्पा आहे. तर आता यातला पहिला टप्पा आपण बघूया ग्लुकोलिसिस. आता ग्लुकोलिसिस म्हणजे या ठिकाणी काय होतं तर प्रोसेस ऑफ ग्लुकोलिसिस ऑकर इन सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव्यामध्ये घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचं काय होतं टप्प्याटप्प्यानं विघटन होतं. अ मोलिक्युल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन दिस प्रोसेस and two molecules of each, that is pyruvic acid, ATP and NADH2 and water are formed. म्हणजेच या प्रक्रियेत तयार झालेलं पायरुविक आम्लाचं रेणू ॲसिटिलीन कोएन्झाइम्स हे या रेणूमध्ये रूपांतरित केलं जातं या ठिकाणी आणि टप्प्याटप्प्यानं विघटन होऊन पायरुविक आम्ल ATP NADH2 आणि पाणी याचं प्रत्येकी त्या ठिकाणी 2 रेणू तयार होत असतात. NADH2 म्हणजे काय तर निकोटिनामाइड ॲडिनाइन डाय न्यूक्लिओटाइड असं त्याचं फॉर्म हे आहे, लॉंग फॉर्म आहे आणि हे रासायनिक सूत्र आहे NADH2. Molecules of pyruvic acid formed in this process are converted into molecules of acetyl coenzymes A. 2 molecules of NADH2 and 2 molecules of CO2 carbon dioxide are released during this process. म्हणजे या प्रक्रियेत तयार झालेलं पायरुविक आम्लाचं रेणू हे ॲसिटिलीन कोएन्झाइम ए या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात आणि याच प्रक्रियेच्या वेळेस कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू या ठिकाणी तयार होत असतात. आता आपण पुढचा टप्पा बघूया ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल म्हणजे ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र, त्याला केब्र चक्र असं सुद्धा म्हणतात, लक्षात घ्या. तर आता बोथ मोलिक्युल ऑफ असिटिल को एंटर द mitochondria. Cyclic chain of reaction is called tricarboxylic acid cycle is operated on it is the mitochondria. म्हणजे ॲसिटिल कोएन्झाइम्स ए ह्याच्यातले रेणू हे तंतुकणिकेमध्ये जातात आणि तेथे त्यावर ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र म्हणजेच ही चक्रीय अभिक्रिया त्या ठिकाणी राबवली जाते आणि या प्रक्रियेद्वारे ॲसिटिलीन को एन्झाइम्स ए याच्या रेणूमधील ॲसिटिलीनचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण होत असतं. ॲसिटिलीन पार्ट ऑफ ॲसिटिल कोए इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड थ्रू दिस सायक्लिकल प्रोसेस अँड मोलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साइड, वॉटर, NADH2, FADH2 आर ड्राइव्ड. NADH2 म्हणजे काय निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लिओटाइड आणि FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडिनाइन डायन्यूक्लिओटाइड. तर या ठिकाणी अशा प्रकारचे हे ATPचे रेणू मिळवले जातात. आता तिसरी सायकल बघूया आपण. तिसरी सायकल जी आहे ती तिसरी सायकल कोणती आहे हे आता आपण बघूया. तर या ठिकाणी तिसरी जी आहे ती इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया म्हणजेच या ठिकाणी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन याची माहिती घेऊया. आता मोलिक्युल्स ऑफ NADH2 and FADH2 formed during all above process participate in electron transfer chain reaction. इलेक्ट्रॉनचं वहन साखळी अभिक्रिया सुद्धा ही कुठं राबवली जाते या तंतुकणिकेमध्येच राबवली जाते आणि त्यावेळी त्या सर्व प्रक्रियेच्या वेळेस तयार झालेला ड्यू टू दिस 3 molecules of ATP are obtained from each NADH2 molecule and 2 molecules of ATP from each FADH2 molecule. म्हणजेच या ठिकाणी या प्रक्रियेच्या वेळेस तयार झालेल्या NADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATPचे रेणू
मिळतात. एटीपी म्हणजे ॲडिनो ट्रायफॉस्फेट. वॉटर मॉलिक्यूल आर ऑल्सो फॉर्म्ड इन दिस रिएक्शन. आणि पाण्याचा रेणू सुद्धा त्या ठिकाणी तयार होत असतो. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन इज ऑपरेटेड इन मायटोकॉन्ड्रिया ओनली. आणि ही सर्व अभिक्रिया फक्त कुठं तयार होते? ही तंतुकणिकेमध्येच तयार होत असते. Thus, a molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration and molecules of carbon dioxide and hydrogen water are produced along with energy. आणि अशा पद्धतीनं ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण होऊन विघटन होऊन ऊर्जेबरोबरच कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याचे रेणू त्या ठिकाणी तयार होत असतात. आता एटीपी म्हणजे ॲडिनो ट्रायफॉस्फेट हा एक ऊर्जेचा संतृप्त असा स्रोत आहे. लक्षात घ्या. त्यामध्ये फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना ज्या बंधाने जोडले जातात त्या बंधामध्ये साठवलेली ऊर्जा असते आणि या रेणूच्या पेशीमध्ये आवश्यक ते साठा करून ठेवलेला असतो. आता रासायनिक दृष्ट्या एटीपी म्हणजेच ॲडिनो ट्रायफॉस्फेट हा ॲडिनोसिन राय न्यूक्लिओसाइड्स पासून तयार झालेला फॉस्फेटचाच एक रेणू आहे. आणि त्यात ॲडिनिन हा एक नत्रयुक्त रेणू रायबोज म्हणजे C5H10O5 ही पेंटोज शर्करा व 3 फॉस्फेटचे रेणू त्या ठिकाणी असतात. ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार एटीपीचे मधील फॉस्फेटच्या रेणूमधील काय होतं? बंध तोडून ऊर्जा मिळवली जाते. म्हणूनच या ठिकाणी एटीपीला ऊर्जेचं चलन असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपण पुढच्या तासाला बघूया एटीपी ऊर्जेचं चलन. तर या ठिकाणी आता आपण थांबूया. पुढच्या तासाला आपण पुढचा भाग बघूया. धन्यवाद.